तर कसं काय मित्रांनो, मी आता सकाळी निघालेलो आहे परत एकदा नवीन खेड्याला आणि नवीन खेड्याला चाललेलोच आहे. आणि बघू आज दुसरं कोणतं गाव होते. कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, मिनी ब्लॉग, ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आज परत एकदा आपली क्वीन सोबत घेऊन चाललेलो आहे. आणि ही बघू शकताय आंघोळ वगैरे घातलेली आहे आणि निघालेलो आहे. बाहेरचा जो व्ह्यू आहे मॉर्निंगचा, तो एकदम बढिया असा व्ह्यू आहे मित्रांनो. दाखवतो तुम्हाला, हे बघा. हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे. हे बघू शकता, हे पवनचक्क्या वगैरे चालू झालेले आहेत आणि खूप भारी वाटते. हे समोरच आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि इथून आता निघालेलं आहे एका नवीन खेड्याला. मॅडमला आंघोळ वगैरे घालून आता इथून पुढचा प्रवास ज्या ठिकाणी नशीब घेऊन जाईल त्या ठिकाणी जायचं आहे आता. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा मित्रांनो. कोणी काहीही म्हणो, सगळ्या गोष्टी इग्नोर करून आपण आपल्या थाटात जगायचं. जे काही आहे ते आपले कामं धंदे बघून आपले व्यवस्थित आपल्या पद्धतीने आपण चालायचं. समोरच्याची, शेजारच्याची आणि आपल्या परिवाराची नेहमी काळजी घ्यायची. तर आपल्यापासून कोणाचं मन दुखवणार नाही, ही गोष्ट सातत्याने आपल्या कायम मनात ठेवायची. आणि जसं की मी आत्ता तुम्हाला सांगितलेलंच आहे, आता नवीन खेड्याला जायचं आहे. नवीन खेड्याची एका सुरुवात करायची आहे. तर बघा पुढे आता कोणतं गाव आहे, काय आहे, सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट तुम्हाला देणारच आहे. कंटिन्यू मिनी ब्लॉग बघत राहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, प्लीज 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 पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आहे, जितका होईल तेवढं आपल्या भावाला सपोर्ट करा. धन्यवाद. हे गावाकडचा व्ह्यू हे बघा. सकाळी आता गुरंढोरं बांधलेली आहेत. भारी व्ह्यू आहे सकाळी सकाळी. तर मित्रांनो, आपण आता सकाळी कल्याणवाडी ह्या गावात आलेलो आहोत आणि इथे गॅस भरायला सुरू आहे. हे आपलं आईस्क्रीमवाला दादा, आपलं कलाने, याचं फ्रीज होतं हे आईस्क्रीमचं. ही गाडी तुम्ही कधी पाहिली जर असेल तर, ही आईस्क्रीमचा वगैरे व्यवसाय करतो. आणि हे बघा, आता इथे गॅस भरल्यानंतर हे कूलिंग चालू झालेली आहे रिटर्नला. पाईप पण हिट झालेला आहे. आता इथून पुढे बघू आता दुसरा खेडेगाव. हे 134चं हायड्रोकार्बन रिप्लेस, हे ते असं याचा डायग्राम लिहिलेला असतो. हे R134A आणि हा पण R134A. आता कामाला सुरुवात आहे. आणखीन 10 ते 15 मिनटं कूलिंग यायला लागते. समोरच क्वीन आहे आणि हे कल्याणवाडीचं हे शिवार आहे. इकडे खाली गाव आहे बघा, इकडे खाली ह्या रस्त्याने. कसं चाललंय काम? चांगलं झालंय. हां, चांगलं झालंय. घरपोच सेवा आहे ना? हां, काय म्हणायचं मग कामाच्या बाबतीत, काय बोलणार आहे? काम आहे नंबर 1 आहे. हां, कामाची काय अडचण नाही, नंबर 1 काम आहे. तर मित्रांनो, हा मित्र आहे. गेली आपण 2010ला का 2008ला गेलो तो. 2008 2008ला आम्ही दोघं पुण्याला गेलेलो होतो कामाला. आणि तिथेच पुण्यामध्ये हा भाऊ कामाला होता, त्याच्यासोबत मी सुद्धा होतो. आज योगायोगाने त्याची भेट झाली. काम आता 50%च्या वरी, म्हणजे 70% जवळपास झालेलं आहे. हे रिटर्नला हे असं आईस जमणं गरजेचं आहे. हा पाईप पूर्ण वाईट झालेला आहे आणि हा जो पाईप आहे हा हिट व्हायला पाहिजे रेग्युलेटरचा, तो पण हिट झालेला आहे. फ्रीजच्या बाबतीत जर घरात कधी कोणाचं काही फ्रीज वगैरे खराब झालं तर नक्कीच संपर्क करा. आपल्या केस तालुक्यातील असतील किंवा बीड जिल्ह्यातील असतील, घरपोच तुम्हाला सेवा मिळेल. तर मित्रांनो, आत्ता मी आलेलो होतो विड्यामध्ये आणि विड्याचं एक फ्रीजचं काम होतं, त्याचासुद्धा गॅस संपलेला आहे. आणि हे पाहुणेच आहेत आमचे. क्या नाम आहे आपका? फरीद भाई विड्याला आहेत हे. आणि त्यांचा फ्रीज आहे, त्याचा गॅस आता चार्ज करायला सुरू आहे. कशी काय पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला देतोय ती बघा. हा R134 आहे. हे बघा,
इथे पण लिहिलेलं आहे डायग्रामवरती R134A. एक कॉम्प्रेसर आहे. आता गॅस चार्ज करायला सुरू आहे. हिटिंग झालेली आहे पूर्ण. इकडे कूलिंगचा पण रिटर्नचा जो आहे ते पण कूलिंग झालेला आहे. कधी आपलं फ्रीज जर चालू असेल घरामध्ये असं फायरिंग आली पाहिजे. ही फायरिंग येते, लाईट लागते आणि थंड होत नाही, तर गॅसचा प्रॉब्लेम आहे. फक्त लाईट लागते आणि थंड होत नाही, तर हे पाठीमागे हे डबे आहेत. हे जे किट दिसत आहे तुम्हाला, तिला ओव्हरलोड वरची जी आहे ती व्हाईट आणि ब्लॅक, तिला ओव्हरलोड म्हणतात. आणि खाली जो ब्लॅकवाला जो आहे त्याला रिले म्हणतात. कदाचित तोही व्होल्टेजमुळे कमी जास्तीमुळे तो जाऊ शकतो. त्याच्यामुळे जर माहिती नसेल तर हे ट्राय करून नक्की बघा. आणि हे NRV आहे, ह्याच्यामध्ये समजतं. हे बघा, म्हणजे गॅस आहे का नाही आहे, त्याला पुश केलं वॉलला की ते लगेच समजून जातं गॅस आहे, लाईट लागतोय आणि थंड होत नाही. तर असं जर असेल, आवाज येतोय, थंड होत नाही, तर मग गॅसचा प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, ऊन पडलेलं आहे आता आणि डोक्याला हेल्मेट घातलेलं आहे. सुरक्षा प्लस उन्हापासूनही सुरक्षा, रस्त्यापासूनही, अपघातापासूनही सुरक्षता होते. खूप महाभयंकर ऊन पडलेलं आहे, काळजी घ्या सगळे. आत्ता ईट आहे इकडे भूम तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी आलतो कामासाठी. व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण काम एकही लागलेलं नाही तिकडे त्या बाजूला. पण सांगायचं जर झालं तर महाभयंकर ऊन आहे. आता इथे ह्या बाबळीच्या झाडाखाली थोडंसं थांबलो आहे. सांगायचं एवढंच आहे. आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे कारण काही बोलण्यासारखं काही हे नाही आहे. फक्त एक प्लस पॉईंट माझा हा होता तुम्हाला सांगायचा, कधी जर इन केस जर आपल्या फ्रीजरमध्ये जर जास्त आईस जर झाला तर त्याला डिफ्रॉस्ट करण्यासाठी काही महिला घरगुती किंवा माणसं असं काही घरगुती पर्याय करतात. स्क्रूड्रायव्हरने, चमच्याने असं मारून त्याला ते आईस डिफ्रॉस्ट करायचा प्रयत्न करतात. पण ती चूक खूप महागात पडू शकते. त्याच्यामुळे थोडा वेळ फ्रीज बंद ठेवा, 1-2 तास. ॲटोमॅटिकली ते आईस जो आहे तो डिफ्रॉस्ट होईल. त्याच्यामुळे असे काही कामं करू नका. आता इकडे दाखवतो तुम्हाला, हे बघा, त्या बाजूला सुद्धा पवनचक्क्या आहेत. सगळे काळजी घ्या. आता निघालो घरी. शेवटी पोटाचा प्रश्न आहे, फिरावं लागतं आहे. आणि ही जी क्वीन घेतली तिचे हप्तेही भरायचे आहेत. काळजी घ्या, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद.